शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची ठाकरे गटानं धास्ती घेतल्याचं दिसतंय। ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची 20 फेब्रुवारीला तर खासदारांची 25 फेब्रुवारीला मातोश्रीवरती बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। हिंदुत्वाला, शिवसेनेला, बाळासाहेबांच्या विचारांना ज्यांनी डॅमेज केलं त्यांनी आता डॅमेज कंट्रोल बैठका घेऊन काय फायदा, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं। आमच्यावर आरोप करण्यापेक्षा आत्मचिंतन करा, असा सल्ला एकनाथ शिंदेंनी दिला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज दुपारी 3 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर शिवसेनेच्या कोकणातील सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। बैठकीत कोकणातील मोठ्या विकास प्रकल्पांवरती सविस्तर चर्चा केली जाणार आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर आले। ठाकरे गटाची मातोश्रीवर आज महत्त्वाची बैठक होणार आहे। यात संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा केली जाईल। फोडण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होतोय, पैशाचं आमिष दाखवलं जातंय, असा आरोप खासदार संजय देशमुख यांनी केला। राज्यात उद्धव ठाकरेंनी शिवसेना वाढवली, पक्ष संघटना मोठी केली, असंही देशमुख म्हणाले। रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं सुनील तटकरेंनी जाहीर भाषणात मंत्री भरत गोगावलेंना कोपरखळ्या लगावल्यात। पंचांनी दिलेला निर्णय काहींना पटत नसतो, मात्र नंतर लक्षात येतं की आरडाओरडा करणाऱ्यापेक्षा निर्णय देणारा पंच योग्य असतो, असा मिश्किल टोला तटकरेंनी लगावला। नाशिक आणि रायगडचा पालकमंत्रीपदाचा प्रश्न सरकारनं त्वरित सोडवणं गरजेचं आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटलं। येत्या सोमवारपर्यंत भरत गोगावले पालकमंत्री होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी रामराजे नाईक निंबाळकरांवरती टीका केली। मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न ज्यांनी सातत्यानं केला, आज तेच स्वतः संपलेले आहेत, असं जयकुमार गोरे म्हणाले। सत्ताधारी आणि विरोधकांकडूनही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती। त्यावरती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी थेट भाष्य करणं टाळलं। अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचा तो खासगी प्रश्न आहे, त्यामुळे त्यावर मी बोलणार नाही, असं बावनकुळे म्हणाले। मंत्री धनंजय मुंडेंमुळे सरकारची अडचण होते का, यावरती उत्तर देणं मंत्री चंद्रकांत पाटलांनी टाळलं। स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत कोणीही वक्तव्य करू नये, असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी दिला। बीडच्या मसाजोगमध्ये आज दुपारी महत्त्वाची बैठक होणार आहे। देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मसाजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंब आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठक घेणार आहेत। आजवरचा राजापूरचा आमदार जसा जिंकून आणला तसाच पुन्हा भविष्यात आणून देणार, असं वक्तव्य उभाटाचे नेते विनायक राऊतांनी केलं। भाजपचा सक्रिय सदस्य आणि सक्रिय सदस्याची नोंदणी करणाऱ्यांनाच यापुढे संघटनेत आणि निवडणुकीमध्ये संधी मिळेल। कोण कोणाच्या जवळचा असला तरी सदस्य नसल्यास तिकीट मागण्याची संधी मिळणार नाही, अशी तंबी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिली। भारतीय जनता पक्षाचं स्फूर्तिगीत तयार करण्यात आलंय। मंत्री रवींद्र चव्हाणांच्या संकल्पनेतनं या गीताची निर्मिती करण्यात आली आहे। लव्ह जिहाद प्रकरण सरकारनं अत्यंत गांभीर्यानं घेतलंय। हा कायदा येत्या अधिवेशनातच अस्तित्वात येईल, असं मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं। गेल्या 4 ते 5 वर्षात लव्ह जिहादची 1.25 लाख प्रकरणं महाराष्ट्रात घडली असल्याची माहिती त्यांनी दिली। राज्यामध्ये लव्ह जिहाद विरोधात सक्षम कायदा आणला जातोय, यासाठी राज्य सरकारचं अभिनंदन आणि स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया माजी खासदार सुजय विखे यांनी दिली। पुण्याच्या हडपसरमधील सोसायटीमध्ये एका महिलेनं घरात 350 मांजरी पाळल्या। 3 BHK फ्लॅटमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं मांजरी ठेवल्यामुळे दुर्गंधी, आवाज आणि स्वच्छतेच्या समस्यांनी रहिवासी हैराण झालेत। रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनानं महिलेवर कारवाईसाठी नोटीस बजावली। व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। त्यानुसार MST CETच्या PCB गटाची परीक्षा 9 ते 17 एप्रिल आणि PCM गटाची परीक्षा 19 ते 27 एप्रिल दरम्यान होणार आहे। पुण्यातील कमाल तापमानात वाढ झाली असून तापमान 36 अंशांवरती गेले, त्यामुळे सकाळच्या वेळेस गारवा आणि दुपारी उष्णता अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे पुणेकर चांगलेच हैराण झालेत। कोट्यवधींचा खर्च करून जलजीवन मिशन योजनेद्वारे पाणी पुरवठा केल्याचा दावा सरकारमार्फत करण्यात येतोय। मात्र नंदुरबार जिल्ह्यातील केलापाणी गावात मात्र 1 हंडा पाण्यासाठी ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। त्यातही झऱ्यातून निघालेलं गुणवत्ताहीन पाण्यावर दिवस काढत असताना प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला।
रत्नागिरी जिल्ह्यातल्या मांदिवली पंचक्रोशीत हापूस आंबा काजूच्या बागा आहेत. या परिसरात बॉक्साईट मायनिंग प्रकल्प झाल्यास आंबा काजू पिकावरती परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केलाय. प्रस्तावित प्रकल्प हटवा आणि मांदिवली गाव वाचवा असा नारा स्थानिकांनी दिला. वर्ध्यामध्ये पालकमंत्री पंकज भोयर यांनी बचत गटाच्या मेळाव्यात जेवणावरती ताव मारला. वर्धिनी मिनी सरस महोत्सवात सहभागी होत पंकज भोयर यांनी महिलांच्या अडचणी समजून घेतल्या. नाशिक जिल्ह्यामध्ये तब्बल 66,000 शालेय विद्यार्थी विविध आजारांच्या विळख्यात असल्याचं समोर आलंय. बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीमध्ये ही बाब समोर आली आहे. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांवर शासनाच्या वतीनं मोफत उपचार केले जातील अशी ग्वाही शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिली. छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन निवडणुकीच्या तयारीला लागलाय. यावेळी माजी महापौर आणि उपमहापौरांची पालिकेत बैठक बोलावण्यात आली. माजी महापौर आणि नगरसेवकांची प्रशासन चर्चा करणार आहे. दुबईमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा उत्सव बघायला मिळाला. रक्षक प्रतिष्ठान आणि प्रथा UAE यांच्या वतीनं शिवसृष्टी 2025चं आयोजन करण्यात आलं. यात शिवविचारांचं प्रदर्शन, ढोल ताशांच्या गजरात मानवंदना देण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात सध्या उन्हाच्या कडाक्यानं जंगलात पानगळ झाली आहे. मात्र दुसरीकडे रानात पळस बहरल्यामुळे निसर्गावर केशरी रंगाची चादर पसरली आहे. वाशिमच्या पाटणी चौक परिसरात फळ विक्रेता आणि ग्राहकांमध्ये वाद झाला. यावेळी फळ विक्रेत्या तरुणानं ग्राहकावरती चाकू उगारत धमकी देत धिंगाणा घालून दहशत माजवली. वर्ध्याच्या आर्वीमध्ये विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक घेण्यात आली. आमदार सुमित वानखेडे यांनी समस्या जाणून घेतल्या. मतदारसंघातील पाणी टंचाईबाबत उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. भाजप सदस्य नोंदणीमध्ये सोलापूर शहर मध्य मतदारसंघ शहरात प्रथम तर पुणे विभागात चौथ्या स्थानी आहे. याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांचं विशेष अभिनंदन केलं. गेल्या 2 वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील पुसे सावळी ते सांगली जिल्ह्यातील वाकुर्डे या राज्यमार्गाचं काम सुरू आहे. ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे पलूस तालुक्यातील राज्यमार्गाचं काम कासवगतीनं सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला. छत्रपती संभाजीनगरमधील टाकळी जिवरग येथे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शाळेवर उपलब्ध नसल्याची तक्रार केल्यानंतर शिक्षकांना धमकी दिली. सरपंचाला शाळेसमोरच्या रस्त्यावरती अडवून शिवीगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी शिक्षकांना दिली. सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वेगवेगळ्या उपक्रमातून साजरी होतीये. जयंतीनिमित्तानं महिलांनी कपाळावरती शिवरायांची प्रतिमा साकारली. केंद्र सरकारच्या PM ई-बस योजनेद्वारे देशातील विविध शहरांना इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या योजनेचा पहिल्या टप्प्यात नागपूर पालिकेला 40 ई-बसेस मिळणार आहेत. नागपूर शहराला एकूण 150 ई-बसेस दिल्या जाणार आहेत. उजनी धरणातून सोलापूर शहरासह इतर तालुक्यांसाठी 1600 क्युसेक पाणी सोडलं जाणार आहे. त्यामुळे सोलापूर शहराची 1.5 महिन्याची तहान भागणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट मालवण इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामाला वेग आलाय. छत्रपतींच्या पुतळ्याचं काम पूर्ण 15 एप्रिलपर्यंत करण्याचं नियोजन आहे. पुतळ्याची उंची चौथऱ्याच्या 60 फूट असून छत्रपतींच्या हातातील तलवारीची उंची 23 फूट आहे आणि प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची 83 फूट असणार आहे. अक्कलकोटमधील बोरामणी इथे गवताळ सफारीचं लोकार्पण आमदार सचिन कल्याण शेट्टींच्या हस्ते करण्यात आलं. माळ रानावरती असलेल्या या सफारीमुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार असून पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात रमण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. नागपुरात GBSच्या रुग्णात आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. 7 वर्षीय मुलीला मेडिकलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलंय. सध्या 3 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. नागपुरातील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झालाय. ओव्हरफ्लो पॉइंट इथल्या विवेकानंद स्मारकाच्या स्थानांतरणाची गरज नसल्याचा अहवाल CWPRSनं दिला. 23 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या पुरासाठी स्वामी विवेकानंद स्मारक जबाबदार नसल्याचा अहवाल मनपा आयुक्तांकडे सादर करण्यात आला. सांगली जिल्ह्यात आर्थिक वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यात GST महसूल वाढीमध्ये सातत्य कायम राहिलंय. जिल्ह्यात 10 महिन्यात GST महसूल 1199 कोटींचा जमा झाला. मागील वर्षीच्या तुलनेत 163 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
जळगावच्या धरण गावातील जांभोरा रेल्वे गेटवरती 3 वर्षांपासून सुरू असलेल्या अंडरग्राऊंड बोगद्याचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. तत्काळ बोगद्याचं काम पूर्ण करून वाहनधारक, पादचारी आणि शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. शिरूर तालुक्यातील न्हावरे इथे प्लास्टिकच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झालं. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील सोनमाळा इथे शिवारात असलेल्या ट्रान्सफॉर्मरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमुळे शेतकऱ्यांसमोर सिंचनाची समस्या निर्माण झाली. गोंदियातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्याला अटक करण्यात आली. यावेळी 5,75,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गावर अपघात झाला. इथे ट्रकला कारनं पाठीमागून जोरदार धडक दिली. यात कारमधील प्रवासी जखमी झालेत. वर्ध्याच्या वरुड इथे घरफोडी करण्यात आली. या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींकडनं आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नगरमध्ये साई भक्ताचं वाहन अडवून बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लूट करण्यात आली. कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात ही घटना घडली. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. वाशिमच्या मालेगाव ते शेलू बाजार दरम्यान समृद्धी महामार्गावरती ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. पुण्याहून नागपूरला जाताना ट्रॅव्हल्स उलटली. यात एकाचा मृत्यू झालाय तर 15 ते 20 जण जखमी झाले. जळगावच्या एमआयडीसी मधील एका बंद बेकरीतील चोरून आणलेल्या लसणाच्या 97 गोण्या एमआयडीसी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्याची किंमत सुमारे 5 लाख रुपये असून त्या नागपूर येथून चोरून आणल्याचं समोर आलंय. पुण्यातल्या येरवडा परिसरात 12 रिक्षा आणि 2 मोटरसायकलची तोडफोड करणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दहशत माजवण्याच्या उद्देशानं या आरोपीनं परिसरातील वाहनांची तोडफोड केली होती.